हरिओम। मी सुजाता वीरा पाटील, कलिना उपासना केंद्र। मी 2000 सालपासून बापूंकडे येते। माझ्या मुली शाळेत जात होत्या त्याच न्यू इंग्लिश स्कूलला आणि तिथेच मी बसली होती अशी मुलींना घ्यायला आली संध्याकाळी। मला तिथे एक वीरा आल्या आणि म्हणाल्या की आज गुरुवार आहे तर इथे अनिरुद्ध बापूंचं प्रवचन चालतं, तुम्ही आज थांबाच, तुम्ही गुरुवार आहे। तर मी त्या दिवशी तिथे थांबली मुलींना घेऊन आणि बापूंची प्रवचन ऐकलं आणि मला ते खूप आवडलं। त्या गुरुवारपासून जी यायला चालू झाली ती म्हणजे कधी असा गुरुवार कुठचा मिस नाही केला। तेव्हा मी जॉबही नाही करत होती कारण मुलींसाठी मी घरीच राहिलेली। मला म्हणजे बापू म्हणजे काहीतरी आहे या बापूंमध्ये आणि मी दर गुरुवारी यायला चालू झाली आणि मग ते माझे सद्गुरूच झाले। मी मुलींना घेऊन सुद्धा यायची आणि येतच राहिली। मग एडीएम कोर्स हे सगळं चालू झालं, सेवा सगळ्यात बापूंनी सगळं करून घेतलं आमच्याकडून। अन्नपूर्णा प्रसादम किंवा आपले माउंट मेरी सेवा किंवा सिद्धिविनायक सेवा, सगळ्या सेवा सगळं करून घेतलं त्याने आमच्याकडून। आणि नंतर मग पॅरामेडिकलचा फॉर्म भरला, कोल्हापूर मेडिकल कॅम्प झाले, पॅरामेडिकलच्या सगळ्या सेवा त्याही त्याने करून घेतल्या। 10वी झाली माझी मुलगी, मोठी मुलगी। 10वी झाल्यानंतर तिला ते एनजे विद्यालय पार्ल्याचं आहे, तर तिथून तिला त्यांनी कॉल केला की तू 10वी झालीस तर आमच्या इकडे कोर्सला ये, एव्हिएशन लाईनला। तर तिकडून कॉल आला तर म्हटलं जा तू, हरकत नाही, बापूंची उदी लाव आणि निघ म्हटलं। आणि ती गेली कोर्सला, फ्लाय हाय एव्हिएशन अकॅडमी म्हणून, आणि तिने मग तो कोर्स केला, फ्लाय हाय एव्हिएशन अकॅडमीचा 1.5 वर्षाचा कोर्स केला। नंतर मग तिने बाहेरून कॉलेज, एक्सटर्नल कॉलेज तिने केला। ती म्हणाली आई आता मी 15वी झाली, आता मी तर इंटरव्ह्यूला गेली तर मला एअरपोर्टला इंग्लिश व्यवस्थित येत नाही, कोण घेणार आहे मला। आणि कुठेच तिला इंटरव्ह्यूला ती फेलच जात होती, कुठेही तिला जॉब नव्हता मिळत। आणि एक तर ती इंग्लिशमुळे खूप घाबरलेली होती, खूप घाबरत होती। म्हटलं काही घाबरू नकोस। मी मग बापू आईना म्हटलं की आईना म्हटलं, मोठ्या आईना बापूंना, आई म्हटलं इंग्लिश येत नाही म्हणून काय झालं, ती शिकेल, पण आई बापू तुम्ही तिला जॉब लागलाच पाहिजे। आणि एका गुरुवारी मी असं म्हटलं आणि दुसऱ्याच गुरुवारच्या नंतर आणि इंटरव्ह्यू दिला आणि खरंच आईना सांगितल्याप्रमाणे तिथे ती लागली सुद्धा जॉबला। 3rd पार्टी होती ती, पण तिथे ती लागली आणि 5-6 महिने वर्षभर तिथे केलं आणि मग पुन्हा तिला खूप छान इंग्लिश बोलायला लागली तिथे ते राहून आणि आता एवढं टॉपचं इंग्लिश बोलते तिथे एअरपोर्टला। आणि बापू आई आपल्या बाळांना कसे धावत येतात हे सुंदर उदाहरण, म्हणजे डॅड आपल्याला कधीच टाकत नाही। हरिओम श्रीराम अंबज्ञ।